मित्रांनो, कल्पना करा, शाळा सुरू आहे, विद्यार्थी वर्गात बसलेले आहेत, पण शिकायला गुरुजीच नाही. काय झालं? एकूण धक्का बसला ना? पण हे खरं आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात सध्या अशीच धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी मतदार यादी पुनरीक्षणच्या कामासाठी म्हणजेच सहाय्यक BLO म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन काही दिवस झाले आहेत. अशातच दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेसाठी तब्बल 372 शिक्षकांची सहाय्यक BLO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दिंडोरी तालुक्यातील 26 शाळांमधील 100% शिक्षकांना या कामाचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणार कोण असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या शिक्षकांना मतदार यादीसाठी अर्ज वाटप, माहिती संकलन, पडताळणी, डिजिटलायझेशन आणि सुनावणीच्या नोटिसा देणे अशी अनेक कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे त्यांचा बराच वेळ शाळेबाहेर जाणार असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालकांमध्येही यामुळे तीव्र नाराजी पसरली आहे. अनेक पालकांचा सवाल आहे, मतदार यादी वाचवायची ठीक आहे, पण मुलांचे शिक्षण कोण वाचवणार? दरम्यान प्रशासनाने यावर स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ दिला जाणार नाही असे म्हटले आहे. गरज पडल्यास पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर मार्गदर्शन मागवण्यात आले असून NMS स्वयंसेवक, निमशासकीय शाळांमधील कर्मचारी आणि गाव पातळीवरील पात्र व्यक्तींची मदत घेण्याचाही विचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. निवडणुकीची कामे आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण यामध्ये सरकारने अधिक चांगला समतोल साधायला हवा का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.